थोड्या दिवसात ही फेरी M2M प्रिन्सेस धावणार आहे मुंबई ते कोकण। तर चला मी प्रवास करतो आणि तुम्ही हा प्रवास एन्जॉय करा। सर्वांना कोकणवासीयांना प्रतीक्षा होती, आतुरता होती की मुंबई ते कोकण फेरी केव्हा चालू होणार। पण आता मी बसलो आहे आपल्या रोरोमध्ये, अर्थातच M2M प्रिन्सेस। सो मी आज प्रवास करतो आहे M2M प्रिन्सेसनी, ते पण आपल्या कोकणात। पण कुठे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल। तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला संकल्प घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ। आणि आजचा व्हिडिओ ना खूप खास आहे, कारण की ना बऱ्याच महिन्यापासून ना M2M फेरी चालू होणार होती मुंबई ते कोकण, अर्थातच रत्नागिरी आणि विजयदुर्ग। पण चालू होईल 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 अजून ती चालू झाली नाही, पण ती आता चालू झाली आहे मुंबई ते मांडवा। तर सध्या ना फेरी ना ऑपरेट करते आहे मुंबई ते मांडवा M2M प्रिन्सेस, मे बी ट्रायल रनसाठी। तर म्हटलं की आपण ना ब्लॉग बनवूया। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना M2M प्रिन्सेसचा संपूर्ण प्रवास पाहायला भेटेल मुंबई ते मांडवा। सो हा माझा प्रवास कसा असेल, M2M प्रिन्सेस आतून कशी दिसते, त्यासोबत ना किती क्लासेस आहेत आतमध्ये, त्यासोबत फेअर काय, टायमिंग काय, सर्व तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। तर चला ब्लॉग ना शेवट पण नक्की बघा। आपण करंट लोकेशन माझगाव डॉकयार्ड, हा सरळ रस्ता गेला डॉकयार्ड रेल्वे स्टेशन, हा सरळ रस्ता गेला भाऊचा धक्का फिश मार्केट। आज संडे असल्यामुळे ना सकाळी तर खूप गर्दी होती, पण आता इतकी गर्दी नाही आहे। आणि हा सरळ रस्ता गेला आपला M2M फेरीसाठी। काही मिनिटांना वॉक करून आपण पोचलो आहे वेलकम टू ईस्टर्न वॉटरफ्रंट कमानजवळ। आपल्याला स्ट्रेट एंट्री करायची आहे धक्क्यासाठी। इथून आपली ना M2M फेरी आपल्याला भेटेल। इथून आपण एंट्री केली आणि लेफ्ट साईडलाच आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट, आणि समोरच आपली ना M2M प्रिन्सेस, जी आपली M2M रोरो फेरी उभी आहे। तर चला आत एंट्री करूया। जस्ट आता आपण ना आपली तिकीट टाकून ना QR कोड टाकून आपण तिकीट ऑफलाईन घेतली आहे आणि बँड घेतलं आहे, आणि आपली फेरी ना समोरच उभी आहे। समोर दिसतंय ते वेटिंग रूम आहे। ॲक्च्युली वेटिंग रूमला कम्पेअर टू कमी आहे, लहान आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर ना तुम्हाला ना ह्या रूटने समोर चालत यायचं आहे, आणि समोरच आपली उभी आहे M2M प्रिन्सेस। लेफ्ट साईडला आहे भाऊचा धक्का फिश मार्केट। आपण लास्ट संडेला ना इथे आलेलो, 3,500 रुपयाचे मासे घेतले आपण, तुम्हाला माहिती असेल लास्ट ब्लॉगमध्ये, तर तो पाहिला नसेल नक्की पहा। हा समोरचा पूर्ण रस्ता गेला मार्केटजवळ, ठीक आहे। आता दुपार झाली आहे म्हणून मार्केट आता सध्या बंद आहे, म्हणजे कमी मासे तुम्हाला भेटतील। मी तर खूप एक्सायटेड आहे। जसं मी प्रवास करत जाईन ना, तसं मी ट्रॅव्हल करत जाईन ना, तसं मी ब्लॉग शूट करत जाईन। तर ब्लॉग ना शेवट पण नक्की पहा। तर चला आत प्रवेश करूया M2M प्रिन्सेसमध्ये। सो फायनली पोचलो आहे, आणि बघा कार पार्किंगसाठी असा रॅम्प लावला आहे, आणि गाडीचा आणि फेरीचा नंबर आहे IMO 9284568 M2M प्रिन्सेस मुंबई। आणि लेफ्ट साईडला भाऊचा धक्का। आणि आज ऊन ना इतकं जास्त आहे ना, म्हणजे दुपारचे ना 12-12:30 होत आले आता। आणि बघा गाईस, फायनली आपण एंटर केलं आहे M2M प्रिन्सेसमध्ये, आणि आता मी वेसलमध्ये आहे। हा पुन्हा कार पार्किंगसाठी लॉट आहे। सो साधारणतः 50 कारना इथे थांबू शकतात आणि 30 टू व्हीलर्स। गाईस फायनली ना वेसलमध्ये एंट्री केली आहे, आणि आपल्याला कोण भेटलं आहे बघा, जे फेरीमधले जे सेकंड ऑफिसर आहेत ना, निशांत सर आणि दीपक सर। सो आपण ना शिपबद्दल ना फेरीबद्दल टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ना, ते त्यांच्याकडूनच माहिती घेऊया, ते आपल्याला चांगलं सांगतील। मेरा नाम निशाद और आपका दीपक। अपना जो शिप है ये एक्चुअली हाई स्पीड क्राफ्ट है, HSC बोलते हैं इसको। और इसमें ना वाटर जेट का इंजन से जो 4 लगे हुए हैं अपना, तो वो इट कैन गो मैक्सिमम स्पीड जाएगा या 25 तक, 25 से 30 बट हम लोग अभी ऑपरेट कर रहे हैं मांडवा में। जैसे कि हम लोग चैनल में ऑपरेट कर रहे हैं ना, 10 माइल है, 10 माइल्स फ्रॉम मुंबई टू मांडवा इट इज़ 10 माइल्स। तो 10 माइल्स जाने के लिए हमें लगता है 30-35 मिनट्स। ये हम लोग स्पीड में नहीं जा सकते, क्योंकि चैनल होता है यहाँ पे, काफ़ी सारे शिप्स आते जाते रहते हैं, इनबाउंड ट्रैफिक। तो इसी वजह से हम लोग नहीं कर पाते स्पीड। तो हम लोग जाते हैं अराउंड 18-17 नोट्स पे। उसी हिसाब से हम लोग 45 मिनट्स में हम लोग बर्थ कर देते हैं यहाँ से वहाँ पे मांडवा। और अपना प्रपोज है यहाँ से विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जो है, विजयदुर्ग जाने का प्रपोजल है, जयगढ़ का प्रपोजल है, गोवा का भी है और दीव का भी है। हाँ, तो अभी तक उसका प्लान नहीं बना कब स्टार्ट होगा।
इनिशियली हम लोग स्टार्ट किए यहाँ से मांडवा, फिलहाल हम चल रहे 2 तारीख से चालू हो गया हम लोग। मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अजून आपल्यासोबत कोण कोण आहे बघा। तुमचं नाव काय? कल्पेश। हे मराठी आहेत बरोबर? कुठून? नाशिकवरून। आपका नाम? बलराम यादव। प्रीतम। और आपका सर? साहिल। सब सेकंड ऑफिसर आहे क्या की सेकंड ऑफिसर? सो खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे मला, पहिल्यांदा मला संवाद साधता आला यांच्यासोबत। तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला आता आपण वर जाऊया डेकमध्ये। इन्फॉर्मेशन तर आपण घेतली, पण याचा एक ड्रॉबॅक काय माहिती, तुम्हाला गाडी ना रिव्हर्समध्ये पार्किंग करावी लागते, दिसतंय समोर, बिकॉज ना ह्याचं जे माउथ आहे ना ते एकाच गेटवरून आहे। जर M2M जी 1 फेरी आणि नॉर्मल फेरी, तर तुम्ही स्ट्रेट आलात ना तुम्हाला स्ट्रेट परत बाहेर निघायचं आहे मांडवाला, बट ह्याचं तुम्हाला रिव्हर्समध्ये पार्किंग करावी लागते। तर हा एक याचा ड्रॉबॅक आहे। कार कॅपॅसिटी फक्त 50 आणि 2 व्हीलरसाठी फक्त 20। सो चला आता आपण आज प्रवेश करूया डेकमध्ये। डेकसाठी एंट्री इथून आहे, यहाँ से एंट्री है ना डेक का। थैंक यू। कुक है क्या आप? आपका नाम क्या? हमारा नाम कुलचंद यादव। कुलचंद यादव, ठीक आहे। जेव्हा मी प्रवास करतो ना तर मला ना तिकडच्या लोकांसोबत ना संवाद साधायला आवडतो। सो लेफ्ट साईडला आहे का? चालेल, ठीक आहे। हा फर्स्ट आहे जो इकॉनॉमी आहे। सो हा कुशाक झोन जो इकॉनॉमी आहे। इकडे तुम्हाला रिक्लायनिंग सीट्स वगैरे भेटेल। हे कुशाक झोन आहे आणि हे इकडचा कॅफे, कुशाक झोनचा कॅफे। इकॉनॉमी क्लास आहे ना? इकॉनॉमी क्लास, फर्स्ट इकॉनॉमी आणि सेकंड इकॉनॉमी तुम्हाला या बाजूला मिळेल। इकडचं नाव आहे कायलेक झोन आहे, कायलेक झोन। सिटिंग तिकडे 40 आहे, 40। इकडे टोटल कॅपॅसिटी 626 आहे आणि 60 वरती। सो पूर्ण बोटची इन्फॉर्मेशन आहे ना मी तुम्हाला ना, जिकडचे स्टाफ आहेत ना, जसं की आता ते फेरीचे मॅनेजर होते त्या डेकचे, सो त्यांच्याकडून तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो आहे, कारण ते इन्फॉर्मेशन बेटर सांगू शकतात। तर चला आता आपण वर जाऊया आपल्या वरच्या डेकवर, जो आहे की बिझनेस इकॉनॉमी। स्कोडा कायलेक झोन जो आपण पहिला फर्स्ट इकॉनॉमी, स्कोडा कुशक झोन जो की हा आहे सेकंड इकॉनॉमी, आणि स्कोडा स्लेविया लॉन्च जो वर आहे, आणि स्कोडा कोडियाक लॉन्च त्याच्यावर आहे ना, ओके। आणि इथे आपल्याला डेडिकेटेड चार्जिंग नाही आहे, शेड चार्जिंग आहेत ना, शेड चार्जिंग आहे, ओके। आणि ते लाईफ जॅकेट पण प्रेझेंट आहेत बघा, इमर्जन्सीसाठी लाईफ जॅकेट पण प्रेझेंट आहे। आता आपण प्रवेश करूया, एंट्री करूया स्कोडा स्लाविया लॉन्च, जो की आपला बिझनेस क्लास है। स्कोडा स्लाविया जो लॉन्ज है यहाँ पर, ये आपको यहाँ पर रिक्लाइनिंग सीट्स मिलती है, चेक कर लीजिए। रिक्लाइनिंग सीट्स है, फुटरेज भी ओपन होता है। 140 डिग्री। यहाँ पर आपको इसमें मील ट्रे मिलता है, आणि हा एक आपला कॅफे आहे, कॅफेटेरिया। इकडनं तुम्हाला सर्व्हिस पण भेटेल। आतमध्ये आहे याला की कोडियाक लाऊंज आहे, इकडे कोडियाक लाऊंज आहे। इकडे पण तुम्हाला रिक्लाइनिंग सीट्स वगैरे आहेत, इकडे फुल्ली रिक्लाइनिंग सीट्स आहे, तुम्ही झोपू शकता असं, पुन्हा झोपू शकता, एवढा होतो। हे पण वरती येणार पूर्ण। चार्जिंग सॉकेट दिला आहे तुम्हाला टाइप सी, अडॅप्टरसाठी पण आहे, आणि हे टेबल आहे इकडे पण सेम। गाईस आता मी आलो आहे स्कोडा कोडियाक लॉन्च, आणि हा अपर बिझनेस क्लास आहे विथ 140 डिग्री रिक्लायनिंग सीट्स आणि डेडिकेटेड चार्जिंग पॉईंट्स। सो खूप कमी सीट्स आहेत, म्हणजे साधारण ना 10-12 सीट्स आहेत, आणि इकडचा ॲटमॉस्फिअर बघा एक नंबर आहे। हा पर्सनल टॉयलेट त्यांना रेस्टरूम दिला आहे, लॉक आहे का? हरकत नाही, सांगते। टोटल नंबर ऑफ पॅसेंजर आहेत ह्या डेकमध्ये 626, आणि डेक शॉल नॉट बी एक्सीड 6 ॲट अ टाईम। प्रत्येक लाऊंजमध्ये तुम्हाला ना TV, त्यासोबत ना CCTV कॅमेरा आहे, आणि इथे तुम्हाला ही फ्रीज पण आहे, तर तुम्ही काय कॅरी करतायत वॉटर बॉटल किंवा थंडा वगैरे तुम्ही ठेवू शकता। सो ही सेवा आहे तुम्हाला फक्त अपर बिझनेस क्लास, जो की कोडियाक लॉन्च। तर चला आता आपण जाऊया आपल्या लॉन्चमध्ये। सो गाईस आता मी आलो आहे आपला कॅफेटेरिया आहे, जो की फक्त बिझनेस क्लाससाठी आहे डेडिकेटेड, आणि आपल्यासोबत कोण आहे बघा, मराठी माणूस आहे। नाव काय तुझं? स्वप्नील। स्वप्नील।
किती वर्षापासून इथे आहेस तू? आता 4 इयर्स झाला हा शिफ्ट झाला. अच्छा, ह्या शिफ्ट इकडे नवीन आहे. आपल्याला मेन्यूमध्ये काय काय आहे इथे अवेलेबल? आपल्याकडे सँडविचेस आहे, उपमा आहे, पोहा आहे. ओके बघा, सो ज्युसेस आहे, बरंच काही तुम्हाला अवेलेबल आहे आणि डायरेक्ट सीटवर सर्व होतं बरोबर? हा डायरेक्ट सीटवर तुम्ही ऑर्डर द्यायला लागतो इकडे. ओके, सर्व्हिस करणार सीटवरती. चालेल, खूप बरं वाटलं भेटून तुला. आणि जेवढं मला माहिती आहे ना, जो आपला कोडियाक लाऊंज आहे ना त्यासाठी कॉम्प्लिमेंटरी फूड पण आहे. तर काय काय अवेलेबल आहे? लॉन्ज हा स्लाव्या आहे आणि हा कोडियाक सुपर लॉन्ज. ओके, त्याच्यामध्ये सर्व्हिस होतं. आपण कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस करतो, स्नॅक्स आणि टी कॉफी. फर्स्ट राऊंड आपला कॉम्प्लिमेंटरी आहे. सेकंड राऊंड तुम्ही चार्जेबल आहे. ओके फाईन, थँक्स. थँक्यू सो मच. जस्ट मी आलो त्या वॉशरूममध्ये आणि वॉशरूम बघा किती सुंदर आहे, म्हणजे ॲम्बियन्स खूप चांगला आहे. इथे आय थिंक इंग्लिश आहे, दोन्ही साईडला इंग्लिश असणार मोस्टली. आय थिंक लॉक झाला, एक मिनटात थांबा. या साईडला पण इंग्लिश आहे. ओके, आणि ॲम्बियन्स बघा, म्हणजे इंटिरियर खूप चांगलं आहे. बरोबर ना 12:50ला आपली फेरी डिपार्ट होते भावच्या धक्क्यावरून, दिसतंय. आता आपण फक्त 50 मिनटात पण पोचू मांडवाला आणि पुन्हा रिकामी आहे, म्हणजे जास्त ना बिझनेस क्लास मी लोक नाही आहेत. बरोबर ना 12:50 आपली फेरी डिपार्ट झाली आहे भावच्या धक्क्यावरून. समोर जो दिसतो तो फिश मार्केट आहे, जिथे आपण लास्ट संडेला बरीच शॉपिंग केली होती. आणि जी समोरची बोट दिसते ती फेरी एंट्री कोणती मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग फक्त 50 मिनटात आपण पोहोचू मांडवा जेट्टीला. समोर जो येतोय ना तो कंटेनर शिप आहे, त्याच्या बाजूला ना बल्क कॅरियर आहे आणि लेफ्ट साईडला JNPT काही अंतरावरच आहे. इथून तुम्हाला नेकेड आईज दिसणार नाही. सो हा बघा, हा आय थिंक कुठून तरी आला आहे, हॉंगली शिपिंग ह्या कंपनीचं आहे. मधला ना ए वाटतं कट झालं आहे एनिवेज. सो ही कंटेनर शिप आहे, त्याच्या बाजूला बल्क कॅरियर आहे, म्हणजे तुम्हाला भंगार वगैरे जो पण ट्रान्सपोर्ट होतो ना तो त्या बल्क कॅरियरमधून ट्रान्सपोर्ट होतो, जी त्याच्या पाठीमागे कंटेनर शिपच्या पाठीमागे दिसते ते बघा. हे जेवढे पण अँकरवाले आहेत ना शिप्स ते बल्क कॅरियर आहेत. जशी मला माहिती भेटत जाते ना तर म्हणून मी सांगत जातो आहे, कारण मला पण इन्फॉर्मेशन जास्त नाही आहे. सो आपले दादा आहेत तर स्वप्नील आपल्याला सांगतो आहे की ही बल्क कॅरियर आहे आणि ती कंटेनर शिप आहे. सो चला, जसा प्रवास करत जाईन तसा मी व्हिडिओ शूट करत जाईन आणि तुमच्यापर्यंत माहिती आणत जाईन. तर प्रवास अजून आपला बाकी आहे, साधारण 10-15 मिनटं झाली आहेत. आपण ना 30 मिनटात पोचू मांडवाला. ह्याचा एक ड्रॉबॅक काय माहिती आहे, जर तुम्ही M2M1नी प्रवास करतात ना तर तो ओपन डेक आहे. तुम्ही M2M प्रिन्सेसने प्रवास करतात ना तो क्लोज डेक आहे, म्हणजे व्ह्यू तुम्हाला चांगला ना M2M1मध्ये पाहायला भेटेल. तर चला, जसा प्रवास करतो आहे ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्हाला माहिती आहे हा क्लोज काय आहे, म्हणजे ओपन डेक काय नाही आहे, बिकॉज ना याची स्पीड जास्त आहे 25 नॉट्स पर आवर. बिकॉज ना त्यासाठी ना हा क्लोज आहे, म्हणजे तुम्हाला जास्त चांगला व्ह्यू भेटणार नाही, बट सेफ आहे. साधारण मला तिकीट फेअर पडला 550 रुपीज स्लाव्या लॉन्चचा. जर ह्यानेच मी प्रवास करीन ना कोकणात तर तुझा फेअर आहे 7500 रुपीज. खूप जास्त आहे आय नो. आणि टोटल ना 4 कॅटेगरीज आहेत, एक कायलॅक झोन, कुशक झोन, त्यासोबत स्लाविया आणि थर्ड आहे तो आपला कोडियाक झोन. समोरून पास होत आहे मांडवा ते मुंबई, अर्थातच अलिबाग ते मुंबई M2M1 जी ओपन डेक आहे. आता एक हार्डली 15 ते 20 मिनटात ती पोहोचेल भावच्या धक्क्याला. आणि प्रत्येक रिक्लायनिंग सीटसाठी ना हा रिमोट दिला आहे तुम्हाला रिक्लायनिंग सीट ऑपरेट करण्यासाठी. जे खालचे 2 बॉटम दिसत आहेत बटन्स, जर मी हा वर प्रेस केला ना तर फुटरेस्ट आहे ना तो वर ओपन होतो बघा, दिसतोय असा. आणि जर मी ॲरो डाऊन केला तर फुटरेस्ट पुन्हा क्लोज होणार. पण जर मी वरचा ॲरो डाऊन केला ना तर तुम्हाला पाठचा जो आहे ना बॅकरेस्ट तो रिक्लाइन होतो 140 डिग्रीला, दिसतंय. आणि जर मी वरचा एरो प्रेस केला तर तो अप होतो. जर M2M फेरीने प्रवास करत नसेल आणि लोकलने स्वस्त प्रवास करत असेल तर समोर जी फेरी पास होते ना ती आहे अजंता किंवा मालदार ह्या कंपनीतून रन होते. जेव्हा आपण लहानपणी जायचो साधारण 200 रुपयात. जस्ट ना
1:30 झाली आहेत आणि फक्त आपण 30 ते 40 मिनटात पोचलो आहे मांडवा जेट्टीला. म्हणजे पोचतो आहे 1:40चा टायमिंग होता आणि आपण अगोदरच चालू आहे मांडवा जेट्टीला. आणि समोरून अजून एक फेरी डिपार्ट झाली आहे मुंबईसाठी, जी लोकल आहे अजंता किंवा मालदार. स्पीड खूप जास्त आहे. आणि समोर बघा वर कॅप्टन दिसतोय, वर कॅप्टन आहे शिपचा. तिथे आपलं जायला अलाउड नाही आहे ना, तिथे पण गेलो असतो आपण तुम्हाला दाखवायला, बट अलाउड नाही आहे. एनिवेज वाजलेत 1:35. 1:40 आय थिंक 1:50चा टायमिंग होता, 50 मिनिटाचा टायमिंग होता. 12:50 ते 1:40 50 मिनिटाचं अंतर होता, पण आपण ना तो अंतर फक्त 30 ते 35 मिनिटात कवर केला. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपला इथून पुढचा प्रवास असणार आहे मांडवा ते अलिबाग, कारण की आपला एंड स्टॉप आहे आपला अलिबाग. बरोबर 1:43 आपण पोहोचलो आहे मांडवा जेट्टीला. आणि बघा पॅसेंजर बघा, आज ॲक्च्युली ना संडे असल्यामुळे ना, दुपारची वेळ असल्यामुळे ना या फेरीमध्ये कोण जास्त येत नाही. तर चला आता एक्झिट करूया पुन्हा सेम रूटने. चलो बॉस, सावकाश सावकाश. अच्छा लगा मिलके. हे शेफ आहेत ना, M2M शेफ आहे ना, आणि हा स्वप्नील. चल भेटू पुन्हा. सो खूप बरं वाटलं, म्हणजे खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी तरी. आणि स्टेअरकेस आहेत उतरण्यासाठी. ॲक्च्युली ना इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास कनेक्टेड आहेत. सो बिझनेस क्लास हा इकॉनॉमी आहे, तिथून आपण एंट्री केली होती. हां येस. आणि इकॉनॉमी बघा पूर्ण खाली आहे. हे फ्लोर मॅनेजर आहेत. चलो भेटू पुन्हा, भेटलो बाय. चलो मिलेंगे फिर मिलेंगे. सो चला फायनली आपण एक्झिट करतो आहे मांडवा जेट्टीवरून टुवर्ड्स अलिबागला. आणि खूप भारी वाटलं. सो पाठीमागेच आहे M2M प्रिन्सेस, जी थोड्या दिवसात ना मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग धावेल. तो पण आपण प्रवास पुढे कंटिन्यू करू, तो पण आपण प्रवास पुढे आपण करूच. आणि थोड्याच वेळात ना ही पुन्हा M2M प्रिन्सेस रवाना होईल मुंबईसाठी. आपण फक्त 40 ते 50 मिनटात पोचलो मांडवाला. आणि तुम्हाला जर ड्रॉप हवा आहे तसा ड्रॉप पण करता येईल, ड्रॉप पण करतात. लेफ्टला आहे मांडवा जेट्टी. आणि मला बघा काय पाहायला भेटलं राईटला. जेट्टीवरून ना हा क्रिकेट स्टेडियम आहे. ह्याचं नाव काय आहे ना मला कमेंट करून नक्की सांगा, ज्या कोणाला माहिती असेल तर. आणि असा काही परिसर आहे मांडवा जेट्टीचा. दुपारचे 2 वाजले आहेत आणि पुन्हा ऊन आहे. जर तुम्ही M2M फेरीने आलात तर तो समोरचा रॅम्प दिसतोय, तो रॅम्प आहे. आणि जर तुम्ही लोकलनी आलात अजंता किंवा मग मालदार ह्या फेरीनी, तर समोरून रॅम्प आहे. समोर फेरी थांबते आणि तुम्हाला असा प्रवास करत जायचं आहे आतमध्ये. आणि तुम्हाला ना M2M फेरीने उतरल्यावर तुम्हाला ना असे गाड्या पण भेटतात जे तुम्हाला ड्रॉप करतात. ते बाहेर ड्रॉप करतात, फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. सो चला आपण म्हटलं तुम्हाला दाखवायचं पण आहे काय ना काय पॉईंट्स, तर आपण चालत जाऊया. ऊन जास्त आहे बट एनिवेज आता आपला प्रवास होईल इथून मांडवा ते अलिबाग. जेवढं मला माहिती आहे ना, इथून तुम्हाला ना 100 रुपयात ना कॅब भेटते शेअरिंग किंवा रिक्षा भेटते, जे आपल्याला डेपो ड्रॉप करेल अलिबागला. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता बाहेर आलो आहे आणि एक मोठं चॅलेंज काय माहिती आहे आपल्याला, आता शेअरिंग बघावं लागेल, कारण की ना पॅसेंजर्स खूप कमी आहेत. 100 रुपयात सोडायला पाहिजे डेपोत, पण बघूया काय भेटतं का आता ऑप्शन, नाहीतर मग वाट लागेल. 500 रुपये बोलत आहेत इथून डेपोत सोडायला. मी 550 आलो अलिबागला आणि 500 रुपये देऊन मला मांडवा ते अलिबाग. वा बघूया तर काय भेटतं ऑप्शन. सो गाईस फायनली आता मी चाललो आहे मांडवावरून अलिबागला. तर ॲक्च्युली एक बुकिंग होती दादाची, तर दादाने मला पण बसवलं पुढे आणि आता फायनली पाठी बसलो आहे. फक्त 100 रुपयात मी प्रवास करतो आता मांडवावरून अलिबागला. ॲक्च्युली बरेच तुम्हाला शेअरिंग वगैरे भेटतात, पण केव्हा केव्हा कसं असतं माहिती आहे, जास्त पैसे नसतील ना मग शेअरिंग नसतात, मग तुम्हाला 500 रुपये ते चार्ज करतात. पण केव्हा केव्हा शेअरिंग भेटून जाते, किंवा मग तुम्हाला ना लालपरी वगैरे पण अवेलेबल आहेत, बट फ्रिक्वेंटली नाही आहेत, टाईम टू टाईम आहेत. सो मला नशिबाने मला दादा भेटला. माझं नाव काय? विशाल महात्रे. इकडचं लोकलच आहे. तर मी 100 रुपयात चाललो आता अलिबाग डेपोला. अगदी 100 रुपयात ना मी पोचलो अलिबागला. त्यानंतर ना निवांत जेवलो आणि आराम केला आणि रेडी झालो पुढच्या प्रवासाला. तर पुढचा प्रवासही ना
एकदम मजेशीर असणार आहे. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. पहिल्यांदा आपण प्रवास केला M2M प्रिन्सेसमधून. हो, जेव्हा M2M प्रिन्सेस मुंबई ते रत्नागिरी किंवा मुंबई ते विजयदुर्ग चालू होईल ना, तेव्हा आपण ट्राय करूया प्रवास करायचा. पण सेम बोट राहणार आहे, समुद्र तोच असतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भाडं सध्या तरी परवडणार आहे, पण जेव्हा मुंबई टू रत्नागिरी किंवा मुंबई टू विजयदुर्ग प्रवास चालू होईल त्याचं भाडं 2,500, 5,000, 7,500 हे कितपत लोकांना पटेल आणि परवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि किती का ही सर्व्हिस चालेल, ही रोरो सेवा चालेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.